वैव्या काढला आयुष्याला. डबल सीटचे फायदे फुल करा. याला म्हणतात रायडिंग स्पिरिट. शेवट रे 117 पूर्ण गँग आपली तयार आहे. आणि अशी पुढे 2 आणि मागं 10 मित्र. स्पायडरमॅन स्पायडरमॅन. नाव वी आर इन अनुस्करा घाट. हे वेगळीच वाईब देतात. मित्रांनो पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता रात्रीच्या वाजल्या 10 आणि मी चाललोय फ्युलअप करायला. मोटो ब्लॉगिंग सेटअपचा आपण सेटअप पण चेक करतोय. माईक तर व्यवस्थित सेट आहे काय आणि फुल करा. काय सांगितलं त्या पद्धतीने करा. मला काय मारा म्हणलं 4 मारा की मला. ते तर फ्युलअप तर झाले आणि हा जो आनंद आहे फुल टँकचा तो कशातच नाही. फॉर अ बायकर इट्स अ मोस्ट ब्युटिफुल थिंग. तर रात्रीच्या वाजल्यात 10 आणि अजून एक 5 ते 7 तास राहिल्यात. पहाटेचं 3ला तरी मी तरी घर सोडेन. 4ला आपल्याला मीटिंग पॉइंटवर पोहोचायचं. चला आता भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी. तर गुड मॉर्निंग गाईज. आणि सकाळचे वाजले 3:35 आणि आता आम्ही रेडी होऊन निघतोय. आपला मीटिंग पॉइंट आहे अंकली. तर सगळेजण आता ऑलमोस्ट सगळेजण रेडी होऊन निघालेत. हर हर महादेव जय बजरंगबली. तर राईडला आपल्या सुरुवात अजून झालेली नाही. होईल एक अर्धा तासात. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला मीटिंग पॉइंटवर भेटतो. तर आपण आपल्या मीटिंग पॉइंटला आलेलो अंकली फाट्याला. अक्षय पाटील सगळ्यात लेट आलाय आणि पूर्ण गँग आपली तयार आहे. ब्रीफिंग त्यांचं झालंय आपलं आणि आपण आता निघणार आहे. तर आपल्याकडे बाईक्स आहेत 4 अपाची आपल्या दरवेळेप्रमाणे आणि आपली नवीन हिमालयन प्लस GT 650 आणि एक 220 आहे. तर सगळेजण रेडी आहेत आणि आपण आता निघूया. वैभ्या भाऊ माझा या एका शब्दावर 250 किलोमीटर लांब आला राईड साठी. कोडाळ मधनं काल आलाय. याला म्हणतात रायडिंग स्पिरिट. ह्याला म्हणतात रायडिंग स्पिरिट. आणि आज मंडे असून एवढी करते. मंडे असून एवढी करते. सप्लाय विषय संडे दिवशी काढलं तर एक 20-25 जण गोळा करून घेऊन जाते आपण. तर चलो निघूया. फायनली आपण रेडी आहे रोल आउट होण्यासाठी. सकाळ सकाळी आपण निघलोय. आपला कॉन्वॉय एक नंबर दिसाला कसलं वाटायला माहिती काय. आणि 4 जण इंटरकॉमवर आम्ही राईड ग्रेडवर कनेक्ट आहे. शेवट विषय शेवट. तर चला आता डायरेक्ट जाऊया कोल्हापूरला चहा प्यायला. पहिला ब्रेक आपला टी ब्रेक जो असणार आहे ते कोल्हापूरमध्ये असणार आहे. आणि आता आम्ही आलोय हातकणंगलेमध्ये. कॉन्वॉय दाखवतो कसा दिसालाय. जेवढ्या पण पुढे रेड लाईट दिसाल्या त्या सगळ्या आपल्या बाईक्स आहेत. 115 116 117 आणि आपण GT 650 ला केलोय ओव्हरटेक. हे आपले 220. 2000 years later. तर कोल्हापूरमध्ये आपला टी ब्रेक आता आपण घेतलाय आणि स्टार्टिंगला हेल्मेट जरा क्लीन करायला चालू आहे. आणि वैव्या गंडला आयुष्याला. कायम वैव्याच गंडत असतोय का काय माहित. आणि गंडवणारा आभ्या का असतोय हे पण मला कळण झाले. जॅकेट पण क्लीन होते. तर ठीक आहे चहाची ऑर्डर दिली आणि आपला लाईनअप इथं दाखवते. जरा लाईट आहे. ठीक आहे. या आपल्या 2 लाल परी पाटलाजी अपाची GT 650 हिमालया मागं 220 आणि इकडे पण आपली लाल परी आहे. तर बॉईज आणि आपला हा टी ब्रेक. चलो. तर टी ब्रेक आपला झालाय आणि कोल्हापुरामधनं आपण आता जस्ट निघलोय. पुढं लीडला अक्षय आहे आणि हा असा काय आपला कॉन्वॉय. तर इतक्या दिवसानं राईड करतोय. एवढं भारी वाटाले मी सांगू शकत नाही शब्दात तुम्हाला. 1 hour later. तर गुड मॉर्निंग गाईज आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. नाही ब्लॉग तो चालू आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे कारण आता झालाय थोडासा उजेड आणि आम्ही जस्ट एंटर केलोय अनुस्करा घाट मध्ये. तुम्ही बघू शकताय घाट एक नंबर आहे. काय रोड केलाय एक नंबर. आणि काय पाहिजे आयुष्यात. आणि राईडला निघल्यावर तर आणि काय पाहिजे. असा सुंदर रोड आणि अशी पुढे 2 आणि मागं 10 मित्र. आणि GT गेली 650.
टायर प्रेशर जरा चेक करायला पाहिजे. खरोखर चुकले काय. सगळ्यात मोठी माझी चूक तीच आहे. अरे 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 अरे. तर अनुस्कुरा घाट मधला आपला पहिला स्टॉप आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. पहिला गाड्या बघा. गाड्यासारखं व्ह्यू तुम्हाला कुठे मिळणार नाही. आणि हा सनराईज. अरे भाई 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 भाई. संपला की विषय. आणि काय पाहिजे अभि. आणि हा मागणं बघा. शेवट. यस, नाव वी आर इन अनुस्कुरा घाट. ए नको चला आता. सफला विषय. व्ह्यू बघा व्ह्यू. स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो डाऊन स्लो डाऊन. अक्षय आता स्विफ्ट मध्ये घुसताय काय आता. आयुष्यात काय पाहिजे काय पाहिजे काही सुद्धा नको आयुष्यात. फक्त असे रोड पाहिजेत बस. आणि टँक फुल पाहिजे. असं काय होऊ शकते काय की टाकीत आतल्या आत काय तर खण लागल आणि टाकी कायम फुल राहील. आवाज कटकट व्हायला. काय करलाय रे काय करलाय रे. होय बाबू आप क्लियर कर लो यार. नहीं नहीं आप क्लियर कर लो. बहुत हो गया यार. मधनं जागा की मला मधनं जाते मी. हा ना हिमालय 411. अरे वर जायचं वाटतं रे काय नाही खाल्लेलं आहे. नाश्ता खावणा काय सगळ्यांना वाईट भूक लागल्या करे एकट्याला सुद्धा नाश्ता खावणा. डॉगेंद्र 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 तू रोकेगा मेरे को. डॉगे संपला. हायवे लागला आपल्याला काही सुद्धा अडचण नाही. फक्त नाश्त्याला एक स्पॉट बघायला पाहिजे. आता सगळ्यांना खरोखर लेवड भूक लागल्या. या बेबी. कॉन्वॉय बाबा कॉन्वॉय. कसलं दिसायला आपल्या जर मागरा की. कंटिन्यू चालाय कंटिन्यू चालाय. एक नंबर. तर आपला पहिला स्टॉप नाश्त्याचा झालाय राजापूर मध्ये. अभि जरा तुमचा रिव्ह्यू द्या. कसं होता रोड. एक नंबर रोड. रायडिंग कशी होती. एक नंबर. विषय खोल गट. आजपर्यंत एवढी मजा आली त्या ह्या राईडला. तर राजापूर मध्ये आपला नाश्ता मस्तपैकी झाला. एक नंबर विषय गच्च मध्ये. आणि नाश्ता आपल्याला भारी मिळाला. काय अभि. एक नंबर.
पाटील काय नवीन विषय करायला काय तर गॉगल वेगळं विषय हा ना. तिथनं निघूया डायरेक्ट आता जाऊया काशेली बीचला. आपले लीड मॅन आहे तिथंच. जाऊया का अक्षय? चलो नाश्ता दिन झाला आपला मस्त वेगळे. निघूया आता. अक्षय किती किलोमीटर अजून? 33. अर्धा तासाचा रस्ता आहे. ठीक आहे चला. सर थांबलेलो जॅकेटमध्ये एकदम गरमी व्हायला ते. आणि असं चालू झाल्यावर जे वारा आत जातोय. हा 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 शेवट विषय शेवट. फुल एसी आहे फुल एसी. आपण नाश्त्यासाठी एवढे आत आलेलं काय का असं ना. पण इंट्रोकॉमचा विषय खोल आहे. पैसे पेटल्यात खरोखर पैसे पेटल्यात. हा नाटेला जायचं आपल्याला. चलो आता नवीन एका कुठल्या घाटात आलो आपण. नाव कोणालाच माहित नाही. वैभव पण ते कुस्कुरा घाट कुठला? आंबा आहे काय? फणस आहे. अरे हंबा आहे हंबा नाही हंबा आहे. उजव्या साईडला आहेत काय? वैभव काय खेळत बसला. अरे 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 कसला टर्न आहे शेवट. आंब्याची झाडं ढीग. जाताना बॅग भरून घेऊन जातो कच्चे आंब. विषय संपते. कसला नॅरो रोड आहे. आत्ता जरा वाटाले कोकणात आल्यासारखं. चलो गाईज. तर आपण आलोय काशेली बीचला. आणि हा बघा पॉइंट व्ह्यू पॉइंट शेवट आहे. कॅमेरा जस्टिस करू शकत नाही पण ते दिसायला असलं वाईट आहे. आभी सांगतोय कसा आहे. शेवट रे शेवट. पैसे फिटले ह्यासाठी तर आम्ही आलो. सपला विषय. तर चला हलू वाटत ना खरं तर. अजून खाली जायचं आहे. ह्यो स्पॉट डेंजर आहे. जिथं आपल्याला लय आधी जायचं होतं तिथं आता आम्ही आलोय. काही तांत्रिक कारणानुसार आम्ही आलो नाही. त्यामुळे आता पण काय विषय नाही. व्ह्यू आहे. त्या बोगद्यात जायचं आता. अजून त्या बोगद्यात जायचं आपल्याला.
अक्षरशः वर चढून आलोय आम्ही. अक्षरशः खरोखर लय डिफिकल्ट आहे. कॅमेऱ्यात दिसून झाले तुम्हाला. रोहन सरांना जरा अडचण येतात. रोहन सरांना जरा उगाच अडचणी आल्या. हा ते ठेवा घट्ट आहे ते लय. बाकी सगळे मेंबर वर आले सप्लायशी. कसा आहे हा? कसा आहे? हो पाटील सारखा तुम्ही येते देऊ. अरे हा हा बघा ते गाणं म्हणा, स्पायडरमॅन स्पायडरमॅन. आता जरा घ्या. ओम भगनी भागो दरी. दोस्तों आज जो है बहुत जबरदस्त मौत का खेल होने वाला है. हे त्रिपिंडी नार इनमें गुल्ले. ओम भट ही त्रिपिंडी नार इनमें गुल्ले. शपथ. A few inches later. चढताना सगळी चढल्यात बरोबर आहे. आता उतरताना एकाची. पाटील काय अश्मयुगातलाच आहे त्यामुळे काय विषयच नाही. लो लन लो लन लो लन. चढताना स्टंट करत चढलेला अभि. अभिच तोंड बघा, तोंड बघा त्याचं. अभि कसं वाटलं अभि? आव्या काय झाले? हो पाय लटपट 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 थरथरलं कसं गो. ढीगभर स्टंट करून फायनली आपण इथे घेतलं लिंबू सरबत. हा आणि आब्याला दिले का? काशेली बीच आपला झालाय. सगळेजण खैर आपण चाललो आता इथून मिराई बीचला. एक फायनल व्ह्यू. एक नंबर बीच आहे, एक नंबर. हा पॉइंट शेवट आहे, ह्याला तोड नाही अजिबात. तर चला निघूया आपण. तर चला आता आपला नेक्स्ट होय मॅप लावला. आता नेक्स्ट आपला पॉइंट असेल तो मिराई बीच. तर आता आपण जस्ट चाललोय मिराई बीचला. इथून काय तर 1 तासाचं डिस्टन्स आहे. ठीक आहे, आपल्यासाठी ते अर्धा तासाचा ते विषय वेगळा. आज सोमवार असून पोरं कामं त्यांचं कोण आज राईडला आले. विषय संपला इथंच काय का असं ना. आणि राईड काय व्हायला मज्जा एक नंबर. फुल एन्जॉय. रस्ता नाही चुकला बरोबर आहे की. चला एकच रस्ता आहे. अरे बैल केवढं बारका आहे हो. केवढं बारका बैल नाही अरे. व्ह्यू बघा व्ह्यू. ठीक वा. तर आता आपण आलोय जवळजवळ मिराई बीचच्या, जिथे की ती बंद पडलेली शिप आहे. ओ शिट. ती चालू करायला आम्ही चाललोय आता. आम्ही स्टार्टर मारणार आहे आणि वैभव स्टेअरिंग करणार आहे आणि मी आणि अक्षा मागणं ढकलणार आहे त्याला. लोकांच्या घरात जाऊ नका. हाय की बरोबर आहे. चल आभ्या चालला बरोबर आहे.
घसरणार ना वेड्या. ए गावलं इतनी खुशी. अरे शिपचं पुढचं तोंड तेवढं राहिले काय ब्या. हे डबल सीटचे फायदे. तर गाईज ज्याच्यासाठी आपण आलेलो इथं ते बघा, हे विषय खोल आहे. जे काल आम्ही मोबाईलमध्ये रीलवर बघत होतो ते आज आमच्या समोर आहे. जॅक स्पॅरो फिरत आलता रत्नागिरीत गणपतीला आला पाया पडायला. तेव्हा इकडे कडला पाणी कमी झालं, मग त्याला ते काढायला माणसं नव्हती. बाकीची स्टोरी नंतर सांगतो. चला बाय बाय. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बारका दिसत असेल, पण आम्ही किती मोठा सांगे. खूप मोठा आहे. लय वाईट विषय योग. शेवट खोल आहे खोल. आणि आता भरती चालू आहे त्यामुळे तिकडं जायला येणं झाले. लय वाईट आहे विशेष शेवट आहे. ते येऊन बघा तुम्ही एकदा. A few inches later. तर ही आपली आहे मैथाली थाळी. आणि आपण आता ते बंद पडलेला जहाज बघून जेवणासाठी स्टॉप घेतलाय. आणि रोहन भाऊने काहीतरी वेगळं मागवलं. बाकी सगळ्यांनी थाळी घेतल्या. थाळी विशेष शेवट आहे. काय काय दिला तर खाऊन मग सांगतो. त्या तिघांनी बाहेर बसवले. आर्यन ठीक आहे. एक नंबर. चला आता इसकटूया जरा, म्हणजे जीवया. तर राहिला विषय गणपतीपुळेचा. तर आता आपण निघतोय गणपतीपुळेला. तर जेवण एक नंबर होतं आणि आता मला भीती वाटायला. मला झोप तेवढं वेळ नाही. चला आर्यन काढा गाडी काढा. चला चला जाऊया आता गणपतीपुळेला. आपला फायनल स्पॉट. बाप्पाचं दर्शन घेऊ आणि घरी जाऊ. आणि काय तर ॲडव्हेंचरस असलं करायसारखं तर करूया. रस्त्यात काय सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. पण जस्ट नावला निघूया. तर रत्नागिरी विषय एक नंबर. तर माझ्या त्याने अक्षरशः टग ऑफ वॉर चालू आहे. 160 वर्सेस 1. अडकले कशात तर काय तर टग ऑफ वॉर. आणि मी जिंकलोय कारण माझ्या गाडी दरावच पुढे आल्या. तर मी ओंकार संगलगे हे घोषित करतो की मी जिंकलोय. आणि संध्याकाळचं जेवण अक्षाकडनं आहे. अक्षा देणार असेल तर नॉनव्हेज खातो आज संध्याकाळी. चला विषय म्हणजे मेन हे रोड्स. कोकणातले रोड्स खरोखर वेगळीच वाईब देतात. काय काय माहित. जेवढे तर गाडी पळवल तेवढं कमी वाटते. एकदम डाऊन लगेच टर्न. ओके लेफ्ट टर्न. आणि असा मोकळा सुसाट रोड. आणि काय पाहिजे आयुष्यात. तर फायनली आपण आलोय गणपतीपुळे. एंट्री मारल्या आपण आत. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. कुठं थांबल्या. हा त्या साईडला नेऊन लावा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर गणपतीपुळेचं दर्शन घेऊन आपलं झाले. आणि आता आम्ही निघालोय रिटर्न घरी जाण्यासाठी. आता काय कोणता पॉईंट नाही आहे. आता एक फक्त स्टॉप होईल तो जेवणाचा. आणि आधीमध्ये 1-2 टी ब्रेक किंवा काहीतरी घेऊया. त्याशिवाय तर कुठला स्पॉट नाही आहे आता. तर चला जाऊ आता आपण. दर्शन एक नंबर झाले. निवांत बसलो मंदिरात थोडा वेळ.
आणि मग आता निघालोय. हा काय आलंय? तर फायनली गाईज आपण आलोय आपल्या मीटिंग पॉइंटवर रिटर्न अंकलीला. आणि रात्रीच्या वाजल्या 12:30. राईड कंप्लीट झाली एकदाची. रस्त्यावर ना. तर सगळे बॉय झाल्यात. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हा घंटा दाबा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तब तक के लिए चलो बाय बाय. तर जस्ट नावला आपल्याकडे आहे हिमालया 411 द लिजेंडरी कार्बोरेटर मॉडेल. वा 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 वा. भेंडी ह्याच्यापेक्षा स्मूथ काही सुद्धा नाही आहे. कम्फर्ट, फुल कम्फर्ट आहे. ॲडव्हेंचर बाईकची मजाच एक वेगळी आहे. आयुष्यात एक तर ॲडव्हेंचर बाईक पाहिजे खरोखर. लवकरच प्लॅन करूया आपण पण. एक नंबर विषय.